आता तुम्ही बरेचसे म्हणतात की सर त्या याच्यावर तर कंट्रोल आहे, पण पाळलं जात नाही. मग ते पाळलं जात नाही त्यावर कोणीतरी पाहणार आहे का नाही? तर त्याचं उत्तर असेल किंवा पोलीस आहे. पोलीस कधीही तिकडे लक्ष देत नाही. पोलीस हे सामान्यांसाठी नाहीच आहे. पोलीस काय म्हणतात, आमच्याकडे लेखी कंप्लेंट दे. लेखी कंप्लेंट कोण देणार? माझं स्पष्ट मत आहे, जर खरोखर तुम्हाला असं वाटत असलं की हे अयोग्य आहे, लेखी कंप्लेंट देण्यासाठी आपल्या कमिट्या नेमा. जसे की आपल्याकडे शांतता कमिटी असते, आपली अगदी तयार करा. कोणी तर पुढे व्हा त्याला विरोध करायला. म्हणून आपण ठरवल्याशिवाय ते होणार नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र, जर तुम्हाला शिस्त हवी असेल तर शिक्षा लागतेच. शिक्षेशिवाय शिस्त नसते, आणि शिस्त नसेल तर शिक्षण नाही, कोणता संस्कार नाही. आपण संस्कारांच्या गोष्टी करतोय. संस्कारांच्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींच्या मर्यादा पाळाव्याच लागतील, घालाव्याच लागतील. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हे लोक एवढे जीव तोडून वारंवार येऊन समाजासाठी प्रयत्न करतायत की नाही रे बाबांनो, हे असं करू नका, हे असं करू नका. या गोष्टीला आदर्श काहीतरी तयार करा. लग्नाच्या दिवशी जेव्हा तुम्ही इतरांना बोलवताय, जी वेळ देताय, ती वेळ त्या दिवशी पाळाच. कारण तुमच्यासाठी ते आले लांबून. इतर दिवशी काय करायचं तर तुमचा भाग आहे, पण लग्नाच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला बोलवलाय त्या वेळेला त्यांचे आशीर्वादच घ्या, बदुआ नाही. आज मला दुर्दैवाने म्हणावं लागतंय, अनेकांचे अपमान मी बघितले. कोण म्हणजे तुम्हाला थांबायचं, जाणं घरी, जेवलं तुम्ही. अशा प्रकारची वाक्य नातेवाईकांना, मोठमोठे ज्येष्ठांना ऐकवतात. आणि ज्या ठिकाणी आशीर्वाद द्यायला असतो माणूस, तो तुम्हाला बदुआ देऊन जातो. याच्यासाठी महत्व पण हे कार्यक्रम हा विचार करा. आपल्याकडे येणारा माणूस त्याचा आशीर्वादच मिळायला हवा, त्याची बदुआ नाही. आणि ते करायचं असेल तर लग्नाच्या दिवशी लिमिटेड लोकांनाच बोलवा, त्यांचा मानपानाने त्यांना काहीतरी शिफारस द्या, तर ते खऱ्या अर्थाने मिळतील. आणि आपण प्रत्येकाने त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. हे एकट्याचं काम नाही आहे. आपण लोकल माणसांनी कामं या ठिकाणी करायची आहे, तेव्हा कुठे हे सगळं उभं राहणार आहे. हे उभं राहण्यासाठी मी परमेश्वराने प्रार्थना करणार आहे की देवा आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी दे. आमचा पैसा सत्कारणीच लागला पाहिजे, या अशा ठिकाणी करू नको. माझी बहीण, माझी मुलगी, माझ्या सगळ्या या लेकीबाई या इज्जतीनंच राहिल्या पाहिजे. हे उपयोग काय आपला? बाहेर बघा तुम्ही काय म्हणतात लोक आपल्याला रस्त्यावर नाचणाऱ्यांना, हे एकदा तर विचार करा काय कमवतोय आपण. आणि म्हणून मला जाणीवपूर्वक मुद्दामून म्हणायचंय, या मुद्द्यावर प्रत्येकाने विचार करायचे, म्हणजे बरेच असे प्रश्न आपोआप सुटतील.